आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नागपुरात साखळी उपोषण सुरू आहे। आता एकीकडे मुंबईमध्ये जे आहे मराठा आपल्या आंदोलकांवर ठाम असताना दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात होते। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, आजपासून अधिवेशन तुमचं जे आहे साखळी उपोषण सुरू होत आहे, कशा पद्धतीने आंदोलनाचा टप्पा पुढे पुढे जाणार आहे, आंदोलनाचं स्वरूप काय असणार? आजपासनं नागपूर या केंद्रस्थानी साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही आमचा जो आग्रह आहे, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि कुठल्याही प्रकारचा कागद पुरावा नसताना सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देऊ नये, या प्रमुख मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता आणि त्यांनी आधी आम्हाला जे लिहून दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे, त्याच्यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्याकरता म्हणून साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही आजपासून सुरुवात करतो आहे। सुरुवातीला हे साखळी उपोषण नागपूरमध्ये होत आहे, यानंतर हळूहळू विभागवार कोकण उत्तर इकडे सुरुवात होईल आणि मग जिल्हा पातळीवरती ते जाईल आणि गरज पडली तर मग आमरण उपोषणामध्ये ते सर्व कन्वर्ट होईल आणि आमरण उपोषणानंतरही सरकार कुठल्या तरी दडपणाखाली आहे हे ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल, त्या दिवशी हा महाराष्ट्रातील 60% असलेला ओबीसीसुद्धा संपूर्ण ताकदीनिशी मुंबईकडे कूच करेल, मुंबईला गर्दी करेल आणि आपल्याला मिळत असलेल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल। मनोज जरांगे यांना रोज 1 दिवसाची परवानगी वाढवून मिळाली, म्हणजे काल पुन्हा 1 दिवसाची परवानगी वाढवून मिळाली। ते सरकारचा प्रश्न आहे की सरकारने त्यांना कशाप्रकारे हे करायचं, ते आंदोलन कशाप्रकारे सांभाळायचं, हे सरकारचा आणि त्यांच्यामधला प्रश्न, त्याच्यावरती आम्ही काही जास्त बोलू शकत नाही। फक्त आमचं एकच आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता का। तालुकास्तरीय समितीची तहसीलदाराची असते तेव्हा वंशावळ जुळवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ नाही, वंशावळ जुळवण्यासाठी तुम्ही किती मुदतवाढ दिली, मी वारंवार आपल्या माध्यमातून बोलत असतो की ज्या वडील, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा या 4 पिढ्यापैकी कुठल्या तरी पिढीच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा लेवा पाटील, लेवा पाटीलदार, लेवा कुणबी अशी नोंद असेल तर त्याला प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, कारण तो प्रचलित नियम आहे आणि तो काही आजचा नाही आहे, यांच्या आंदोलनामुळे झालेला नाही आहे। वर्षानुवर्षापासून तो नियम सुरू आहे आणि वंशावळ जुळवणं म्हणजे काय, वंशावळ काढणं ही आपली जबाबदारी आहे। ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्या कोतवाल पंजीवरती तशा प्रकारची नोंद असते की तुमची जात कुठली आहे। जर तुमचे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा शिकले असेल तर त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रावरती जातीची नोंद असते, नोकरदार असेल तर सर्व्हिस बुकमध्ये जातीची नोंद असेल। हे पुरावे असल्याशिवाय कुठलाही तहसीलदार तशा प्रकारचं जातीचं प्रमाणपत्र देऊ शकत नाही। तहसीलदार मदत करतील, तुम्ही सांगा ना का माझे आजोबा इथे होते, माझे पणजोबा इथे होते, त्यांच्याकडे शेती होती, त्यांची ते काय करेल, जे काही ज्याला कोतवाल पंजी म्हणतो त्याची सर्टिफाईड कॉपी तुम्हाला देईल, पण त्या सर्टिफाईड कॉपीमध्ये तुम्हाला कोतवाल पंजीमध्ये खोडखाड करायचा अधिकार कुणालाच नाही आहे, कारण वर्षानुवर्षापासूनचं ते रिझर्व केलेले डॉक्युमेंट आहे आणि म्हणून त्यांना जे पाहिजे ते करावं। आमचं काय, ज्यांच्या कागदपत्रावरती नोंद आहे त्याला आमचा कधीही विरोध राहणार नाही, पण ज्यांच्या कागदपत्रावर नोंद नाही अशा व्यक्तींना जर असल्या प्रकारचे प्रमाणपत्र देत असतील त्याला नक्कीच आमचा विरोध राहील। कुठतरी ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे आता, जे हे आहे विनोद तावडे, त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे, सगळी परिस्थिती समजावून सांगितली आहे। केंद्रीय स्तरावर किंवा राज्य स्तरावरही असे प्रयत्न होताना दिसते सरकारचे, काय? नाही बघा, वारंवार आम्ही पण बोललो आहे, सर्व बोललेले आहे की जोपर्यंत केंद्र सरकार जातन्याय जनगणना करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा हे शिथिल करत नाही किंवा रद्द करत नाही, तोपर्यंत हा जटिल प्रश्न सुटू शकत नाही। आणि म्हणून अमित शहांची भेट घेतली असेल तावडे साहेबांनी, त्यांच्या माध्यमातून जर लवकरात लवकर जनगणना होत असेल आणि केंद्रामध्ये कायदा करून 50%ची
मर्यादा रद्द केल्या जात असेल तर ते आम्हाला आधीपासून त्याला आमचा विरोध नाही, कारण ती 50% मर्यादा रद्द झाल्याबरोबर आम्हीसुद्धा आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मागू. काय ही मागणी तर आमची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची 25-30 वर्षापासून आहे की आरक्षणाची मर्यादा रद्द करा. तो जर करत असेल त्यालासुद्धा आमचा विरोध राहणार नाही. ज्या पद्धतीने आता हे आंदोलन पुढे जाते आहे, वेगवेगळे नवीन वळण येते, सरकारवर दबाव येतो आहे असं वाटतंय का? तुमची तयारी त्या अनुषंगाने काय असणार आहे? आता तुम्ही आजपासून सुरू करतायत, इतर जिल्ह्यामध्ये तुम्ही सुरू करणार आहात का? मुख्यमंत्र्यांशी काही बोलणार आहात का किंवा वरिष्ठ नेत्यांशी? मुख्यमंत्र्यांना आज आमचं निवेदन जाईल. ते निवेदन गेल्यानंतर मुख्यमंत्र्याला जर आमच्याशी चर्चा करावंसं वाटेल, मुख्यमंत्री आम्हाला निमंत्रण देतील, आमच्या शिष्टमंडळाला बोलावतील किंवा त्यांचं शिष्टमंडळ आम्हाला भेटायला येईल. आमच्याकडे दोन्ही मार्ग खुले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही वारंवार म्हणतो की आम्हाला 29 सप्टेंबर 2023ला जो शब्द दिलेला आहे त्याच्यावरती पुन्हा सरकारने एकदा शिक्कामोर्तब करावं आणि या राज्यातील ओबीसी समाजाला न्याय द्यावा. इतर जिल्ह्यांमध्ये केव्हा सुरू करणार आहे किंवा तशा पद्धतीने ओबीसी आजपासून सभा सुरू झालेल्या आहे, कोकण विभाग वाईज, जिल्हा वाईज. त्या जिल्ह्याची तयारी झाली की ते सुरू करतील. नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून जे आहे साखळी उपोषण जे आहे जे संविधान चौकामध्ये सुरू होणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा आंदोलन सुरू होणार आहे. त्यामुळे ओबीसीमधून आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी आपला लढा जो आहे तो आता सुरू केलेला आहे. पुढच्या काळात मुंबईत सुद्धा जाऊ अशा पद्धतीची तयारी जी आहे ती राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पोलिस, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.